सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीत 2 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे माढा, मोहोळ, दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील गावे ही जलमय झाली आहेत। लांबोटी जवळील राष्ट्रीय महामार्गावरील पूल हा संपूर्ण पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अनेक बंधारे हे पाण्याखाली गेलेत। सततच्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय लंबोटी पुलावरून आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी। सोलापूर जिल्ह्याला मागच्या 8 ते 15 दिवसापासून पावसाने अक्षरशः झोडपलेला आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे जे आहेत ते ओसंडून वाहत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूर जिल्ह्यामधील सीना नदीनं सुद्धा आता रौद्र रूप जे आहे ते धारण केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सीना नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे माढा असेल, मोहोळ असेल, बार्शी असेल, दक्षिण सोलापूर असेल या ठिकाणची बहुतांश गावं जी आहेत ती सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सीना नदीमध्ये सध्या 2 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे आणि आपण सध्या आहोत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती। या ठिकाणच्या लांबोटी जो पूल आहे त्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यावर विजय आवटेसह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।